नम्र विनंती आहे, मताचं विभाजन करू नका। तर अजित पवारांचे आरोप महेश लांडगे यांनी फेटाळलेले आहेत। महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलेलं आहे। अजित पवारांनी भ्रष्टाचाराबाबत कोणतेही पुरावे दिलेले नाहीत। शरद पवारांनी अजित पवारांना मोठं केलं, आता अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली आहे। भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी हा हल्लाबोल केलाय। भाजपा आमदार महेश लांडगे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश परबत यांनी। पाहूयात। महापालिकेच्या निवडणुकीवर अजित पवार यांनी एक तासभर पत्रकार परिषद घेऊन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहे। यावरच बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत महेश लांडगे आहे। दादा, काय सांगणार? अजित दादा यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। सर्वात प्रथम जो केला आहे तो म्हणजे भ्रष्टाचारावर केलेला आहे। भ्रष्टाचाराचा हा जो आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून मोठा बोकाळा आहे आणि त्याचं सर्व ते तुमच्यावर आरोप केलेले आहे। त्याच्यावर त्यांनी आरोप केले म्हणून उत्तर द्यायचं म्हणून मी आज तुमच्या संग बोलत नाही, पण त्यांच्या आरोपाला काय तथ्य असेल, म्हणजे त्यांनी जर काय पुरावे दिले, माझं नाव आहे, तर मग ते योग्य वाटतं। ते काय बिनबुडाचे आरोप करायची त्यांची पहिल्यापासून सवय, त्यामुळे तिकडे दुर्लक्ष करून मला वाटतं निवडणूक वेगळ्या मोडवर नेण्यापेक्षा आपल्या विकासाच्या मुद्द्यावर असलेली कधी पण चांगली राहते। दादागिरी या महाराष्ट्राला माहिती आहे, या महाराष्ट्राला सगळ्यांना माहिती आहे। दादागिरी कोण करतं, कुणाचं काय चालतंय, सगळं महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे। मला 2014ला अपक्ष निवडून दिले 16,000ने, तेव्हा सुद्धा यांनी माझे आरोप केले। खासदार कोणी केलं त्यांना? आदरणीय शरदचंद्र पवार। त्यांना सोडून गेले ना ते आणि परत तिथे गेल्यावर काय म्हणले? भाषण त्यांचं ते ऐकवा ना सगळ्या लोकांना। कधीतरी तरुणांनी पुढे आलं पाहिजे, कधीतरी तरुणांनी नव्या पिढीनं पुढे येऊन कामं घेतली पाहिजेत, हातात घेतली पाहिजेत। त्यावेळेस स्वतःच्या चुलत्यावर आरोप करताना नाही वाटलं काय? पवार साहेबांना आरोप करताना काय वाटलं नाही? म्हणून स्वतःला आत्मपरीक्षण करा माझं, असं विनंती आहे त्यांना। अविनाश परबत, जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड। यासोबतच आज महाराष्ट्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र।